हा तेजू, तू तुझ्या मावस बहिणीला सांगणार होतीस ना ऋषीबद्दल चौकशी करायला, सांगितलीस का? हो सांगितलंय, पण तिचा अजून काही रिप्लाय आलेला नाहीये. अगं रिप्लायची का वाट बघतीयस? फोन कर ना. ए गायत्री, अगं काय होतंय तुला मला सांग बरं. तू ठीक आहेस ना? आणि काय इतकी हायपर होतीयस? सॉरी यार तेजू, पण अगं त्याने अजून फोन बंदच ठेवलाय. मला खरंच भीती वाटतेय. ए बघ, तू शांत हो बरं. मी बोलते त्याच्याशी. हा, मी फोन करते. मला फक्त थोडा वेळ दे. अगं वेळच नाहीये ना, तोच सुटत चाललाय हातातून. ठीक आहे, मी बघते. मी वाट बघते. आई राजा, उधा उधा. घर शुद्ध होईल गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू घाल धूप धूप जाईल बला आर्याची. आर्याची बला गेली. घरातली नकार घंटा, मनातलं समद वाईट विचार समद समद जळून खाकू दे. हे घर शुद्ध होऊ दे. आणि आर्याच्या नादी लागलेल्या माणसाला सुबुद्धी दे, त्यांना शानपण दे. हे घर शुद्ध होऊ दे. झालं झालं का तुझं? घर आर्याचा अपमान करून तिला घरातून बाहेर काढले. तुम्ही आनंदोत्सव काय साजरा करताय? आजी, वेळ सगळ्यांची बदलते. जया पण गेली ना घरातून बाहेर. लक्षात ठेव, तुझी ही वेळ बदलेल. आर्याच्या आणि जयाच्या जाण्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आर्या गेली तिनं स्वतः निर्माण केलेल्या खड्ड्यात, आणि जया निघाली यशाच्या शिखरावरती आयुष्य बदलायला. फरक आहे, कळलं ना? आर्याचे दिवस फिरलेत आणि जयाचे बदललेत. फरक आहे. आणि आर्याचे दिवस फिरलेत म्हणून अतीव दुःख झालेल्या युवराज बाळा, तुझेही दिवस फिरायला तर वेळ लागणार नाही. असे तुझे दिवस फिरवून टाकीन ना मी, की पुन्हा घराकडचा रस्ताच सापडणार नाही तुला. भरकटत राहशील, कळलं ना? तेव्हा शिस्तीत राहायचं. माझ्या डोक्यात जाऊ नको तू आता. सॉरी दादा. निघ निघ. बरं झालं तू बोललास. चांगली खोड मोडली. या ना तुझा असाच धाक पाहिजे. काय नाही ग, घरातले सगळे जण ना आता थोडे थोडे शेफारलेत. वटणीवर आणण्याची वेळ आलेली आहे. तुझ्यासारख्या वयोवृद्ध माणसाची असं वागलेलं मला सहन होत नाही. मोठ्यांचा मान राहायला पाहिजे. बरं ते जाऊ दे. हे काय करतेस? धूप कशाला घालतेस? अरे ती पिढा आर्या गेली ना म्हणून घर शुद्ध करते. उद्देश चांगला आहे. चालू राहून दे तुझं. घर शुद्ध होईल गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू घाल तू खेरडे, तुझे पण दिवस आता फिरणार आहेत. वरचा पिंजरा तुझी वाट बघतोय. वैजंती अगं वैजंती काय झालं? अगं आज काय झालं माहितीये? अगं रावसाहेबा माझ्याशी प्रेमाने बोलला. माझ्याशी आपुलकीने वागला, माझ्याशी मायेने बोलला. अगं इतकंच नाही तर त्या युवराजवर माझ्यासाठी जाम चिडला. जीवाला बरं वाटलं. माझा रावसाहेबा मला परत
आता असंच होणार आहे. हे ना पहिल्यासारखं वागायला लागतील. होय. आणि ती आर्या घरात निघून गेले, सगळ्यात बरं झालं. 16 आणे काम झालेलं हाय. बघ 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 त्या बघ, तू इकडे बोलली आणि तिकडे तो संबळ वाढला. देवी आहे ना शुभ शकून दिला. उधा 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 उधा. खुश आहात तुम्ही. आई राजा उद उद. किती छान वाजवते ताईस तू. काय गे मुक्ता, खोलीत संबळ वाजवायचं सोडून तू इथं काय संबळ वाजवतेस? राव दादांना त्रास होईल, त्यांना बरं वाटत नाहीये हे सुद्धा माहित नाही का तुला? अगं मुद्दाम देवी समोर वाजवायची काय गरज होती तुला? अहो, मंजुला देवी आई समोर संबळ कसं वाजवतात हे बघायचं होतं, म्हणून वाजवत होते. आता मी आतच जाणार आहोत. पण आत वाजवलंस तरी सुद्धा दादांना त्रास होणार नाही असं वाटतंय का तुला? आत गेलीस ना आणि वाजवलं तरी सुद्धा त्रास होईल. पण काय तुला कसं काय ते बोलणार, हो ना? आणि काय ग, ह्या मुलीने विचारलं आणि तिला बरं वाटावं म्हणून तू संबळ वाजवलंस इथे देवी समोर? म्हणजे तिच्या आनंदासाठी संबळ वाजवलं तर चालतं. ह्या मुलीच्या आनंदापुढे तुला दादांचा त्रास महत्वाचा वाटत नाही का? छोटी आहे, तुम्ही असं का बोलताय? दादा, मला माफ करा. तुम्हाला त्रास होत असेल ना तर मी इथली शिकवणी बंद करते. हा, या काशाची तर संबळ फोडून फेकून द्यायची इच्छा आहे. रावसाहेबाचा विचार करून शांत बसावं लागते. मुक्ता ताई, तू आता मला संबळ वाजवायला शिकवणार नाहीस. बाळा, दादांना त्रास होतोय ना म्हणून नाही शिकू शकणार. नाही नाही, म्हणजे त्रास होतो मला, पण तेवढा नाही होत आता जेवढा आधी व्हायचा. ते काय इंजेक्शन दिलं होतं ना मला, ते इंजेक्शन दिलं की मला आवाज असा सहन व्हायचा नाही. पण आता आहे, म्हणजे एवढा त्रास नाही होत आता. काय ते किडनॅप केलं ना मला, त्यावेळेला त्या लोकांनी जबरदस्तीने अशी काही विचित्र विचित्र अशी इंजेक्शन्स द्यायची. मग ते इंजेक्शनने ना मला असं, म्हणजे मी श्वास घेतला ना असा तर असं मोठं वादळ आल्यासारखं असं आवाज यायचा. श्वास सोडला की वादळ गेल्यासारखा आवाज यायचा. असा असं काहीतरी भयानक आवाज यायचे मला, असं सहन व्हायचं नाही. पण आता तो प्रकार कमी झालाय, त्यामुळं वाजवा तुम्ही. मला असं वाटतं की ह्यांना पूर्ण बरं वाटेपर्यंत ना काहीतरी वेगळा मार्ग काढायला हवा. शिकवणी थांबवणार असं कसं चालेल? एवढी लहान पोर ती, एवढ्या अपेक्षेने आले तुझ्याकडं, तू संबळ शिकवशील म्हणून. मग असं नाही, नाराज नाही करायचं.
संबळ शिकवायचा. मला त्रास होणार थोडासा, पण मी तुमच्यासाठी सहन करीन. हं? शिकवायचं. खुश ना? शिकवणी बंद करावी अशी माई पण इच्छा नाहीये. कारण ना मंजू सारख्या अशा अनेक आहेत ज्यांना संबळ शिकण्याची इच्छा आहे, ज्या मायेकडे अपेक्षानं बघते. दादा, पर्याय म्हणून मला असं वाटतंय की घराबाहेर कुठंतरी लांब एखादी जागा बघून तिकडं क्लास घ्यावेत. हो, हा चांगला पर्याय आहे की. म्हणजे बक्षिसातून जे पैसे मिळालेत ना, त्यातून मला संबळ शिकवण्यासाठी एक संस्था पण काढता येईल. पण तुमची परवानगी असेल तर. अगं, हे उत्तमच आहे आणि ते कशाला नाही म्हणतील यासाठी. काय हो, हा तुझ्या लेकाला तबला टीचर म्हणून मिरवायला भेटेल ना. बरोबर आहे. म्हातारी लई खुश झाली. मला असं पण वाटतंय की अण्णांना आणि भाऊ काकांना आपण मार्गदर्शक म्हणून ठेवू शकतो. म्हणजे ते सगळ्यांना शिकवू पण शकतील आणि संस्थेकडे पण बघू शकतील. ह्याला म्हणतात डोसक. एकीकडं संस्थेचं काम बी होईल आणि दुसरीकडं दोघांना काम बी मिळेल. मी परवानगी दिली तर माझाच फायदा होईल. घरातली ब्याद बाहेर जाईल, शिवाय काशाम मार्फत रावसाहेबाची इज्जत पण वाढेल. देऊन टाक. मला तो पर्याय चांगला वाटतोय. तुम्हाला काय वाटतंय? चांगला आहे. काय संबळ वाजवणारे निर्माण व्हायला पाहिजेत. पुढच्या पिढ्या या लहान मुलांना हे वाद्य वाजवता आलं पाहिजेत. परवानगी आहे माझी. खुश ना? या आयशा बास. अरे काय चाललंय हे? ती मुक्ता तिकडे संबळ पडवते आणि हा बाबा आमचा इथे तबला पडवतोय. ह्या दोघांनी ना माझे कानाचे पडदे फाडून टाकायचे असं ठरवलेलं दिसतंय. मला फार बहिरी करून टाकणार आहे. ओहो, काय ग, मला काय म्हणालीस का? नाही नाही, मी वेड्यासारखी ना अशी बडबडत होते. वेडी झाले मी. माझे स्क्रू पडलेत. कळलं? जुनं झालं ते. हो, अरे या माणसाशी कसं बोलायचं नाही हेच मला कळत नाहीये. हो, मुक्ताची ती शिकवणी बंद करण्यासाठी किती प्रयत्न केले मी. केवढं प्लॅनिंग केलं, पण काहीच उपयोग झाला नाही. उलट तिच्या त्या संस्थेला दादानी परवानगीच देऊन टाकली. हा, आणि ती संस्था चालवणार कोण? तर आमचा हा बाबा. हा, आणि शिकवणार कोण? तर तिचे बाबा आत्माराम आणि हो आमचो बाबा. हा, अहो अहो, तो गुरु तर तुम्ही महागुरु. वा 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 माधवी, अगं काय काय छान बातमी दिलीस. रागात का होईना, पण तू खूप चांगली बातमी दिलीस मला. खबरदार, तुम्हाला सांगून ठेवते, तिच्या संस्थेमध्ये तिला मदत केली तर. अरे, अहो अहो, मी काय सांगते तुम्हाला. अरे मुक्ता, मुक्ता, अगं बाळा, मी ऐकतो ते सगळं खरं आहे का? वय काका, आपण त्या मुलींसाठी संस्था काढायची ज्यांना संबळ शिकण्याची इच्छा आहे. आणि तुम्ही आणि अण्णा सगळी कामं करायची. तुम्ही दोघं प्रमुख असणार आहात. वा 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 मुक्ता बाळा, अगं तुला कल्पना नाही तू आज मला काय दिलंयस. माझ्या आयुष्यात असा जगण्याला उत्साह दिलायस. माझी कला अशी आता बहरून येईल बघ तू. अगं हो, पण ही गोष्ट जेव्हा आत्मारामला म्हणजे तुझ्या अण्णांना कळेल ना, तेव्हा त्याला तर खूप आनंद होईल. बघते बघते, देवी आईचा प्रसाद. लय मोठा डोंगर होता, पण मी सर चढलो. हा, अरे तू तर डेंजरच आहे. हा मग अन्न थकलं तरी पण त्यांना मागून रट देत होतो. घे, मला ते पाहिजे आता.
बघते हा बरं वाटत आहे ना तुला? हा हा बरं वाटत आहे. नेमकं आम्हाला जावं लागलं आणि तुझ्याकडे पाहिला पण कोणी नाही. अगं नाही, हे होते ना. ह्यांनी लई काळजी घेतली माई. येळेवर गोळ्या औषधं दिल्या, खायची पण काळजी घेतली. हा बरंच झालं ना. मग आजारपणात तुझ्याकडे पाहिला कोणीतरी हवंच होतं ना. मॅच त्यांना सांगितलं होतं माई बहिणी काळजी घ्यायची. हा बरं जा गजा, हात पाय धुवून घे जा. हा तू 2 दिवस कुठं राहिलास? ते मी इथंच. अहो म्हणजे मंदिरात 1 दिवस होते आणि मग इथंच. मुक्ताच आहे. हा, घ्या ना मग. हा मुक्ता बोल. मी दादांना मुलींसाठी संबळ शिकवण्यासाठी क्लास घ्यायचे म्हणाले होते आणि त्यासाठी एक संस्था काढण्याबद्दल परवानगी मागितली होती. त्यांनी होकार दिलाय. हे तर लय भारी काम झालं गाड्या. आणि शिक्षक म्हणून तुम्हाला आणि भाऊ काकांना सगळी कामं पाहिजेत. काय वय आणि एवढंच नाही, संस्थेचे मुख्य म्हणून तुम्हाला सगळी कामं पण पाहिजेत. मुक्ता बाळा, तुझे आभार कसे मानू मी सांग. मी एक साधा कलेचा वारकरी त्या गर्दी सोबत असं पुढे जात होतो, पण माझ्या हातात तू पताका दिलीस बघ. खरच आता वारी पावणार माई. बरं अण्णा, आपण ना लवकरच काम सुरू करूयात. दादांची परवानगी तर आहेच आणि बक्षिसाची रक्कम पण आहे. मुक्ता तू कसं काय करायचं ते सांग, मी तयारीला लागतो. मुक्ता बाळा, तू मला लई अभिमान वाटतोय बघ. खरंच लई अभिमान वाटतोय. परतीतून मिळालेला पैसा तू कलाकार घडवायला वापरती. खरी कलाकार आहे बघ बाळा तू. तुझ्या ह्या धडपडीला ना तुझ्या बापाचा सलाम आहे बघ. अण्णा, हे सगळं ना यांची साथ होती म्हणून झालंय. बर बोलू नंतर, मी लगेच तयारीला लागते. हा होय होय होय. काय काय म्हणत होती? अगं आपली मुक्ता लहान पोरींना संबळ शिकवण्याची संस्था काढती. हा काय? हा आणि तिथं मला मास्तर केलाय तिनं. अगं बाई, खरंच माझ्या पोरीने माझी एकदम कॉलर टाईटच केली बघ. आई मी जरा वैदू बाबाकडे जाऊन येते. बरं एकटीने नको जाऊस, त्यांना घेऊन जा सोबत. हा मी येतो. गावात जायला कशाला लागते सोबत? गाजाला घेऊन जा. गाजा जा रे हिच्या बरोबर. अहो अण्णा नको, जाते मी एकटी. इथंच तर जायचंय. आणि इकडे मी देते. काशा, तुला काही कळतं का रे? हा, मुक्तांनी आणि वहिनींनी तुझ्या काळजीपोटी निर्णय घेतला होता ना की हा पुढे संबळ वाजवणार नाही. मग तू आभार मानायचे आणि विषय बंद करून टाकायचा ना. का तू विषय बंद नाही केलास? अरे बंद व्हायचं लांबच राहिलं, वरून ह्याने संस्था काढायची परमिशन देऊन टाकली. आश्वासन दिलंय ना नुसतं, मग त्यात काय जाते? कसलं आश्वासन? त्यांनी त्या मुक्ताचा कॉन्फिडन्स वाढला, त्याचं काय? अरे नुसतं कॉन्फिडन्स वाढून काय होते? संस्था काढणार आहे की ती, त्याला पैकी लागतात है की नाही? मग पैसे कुठून आणणार? आणि ती काय म्हणली, बक्षिसाची रक्कम. ती बक्षिसाची रक्कम आणणार कुठून? ती रक्कम मुक्ताच्या हातात पडायच्या आधी काशाच्या खिशात जाणार.
हे थांबा आता, मला चहा पिऊ दे. दॅट वॉज अनबिलिव्हेबल मुक्ता. दादांचा सपोर्ट असला ना की अवघड गोष्टी पण एकदम सोप्या होऊन जातात. खरंय. फक्त ना आता दादांना ज्यांनी डांबून ठेवलं होतं, त्रास दिला होता, ती लोक सापडायला पाहिजे. म्हणजे त्यांचं पण टेन्शन संपून जाईल. त्यांची शिक्षा हेच दादांच्या त्रासावरचं औषध आहे. राईट.